श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्या दोन चारोळ्यांमध्ये शीतल बागडे मॅडम यांनी लिहिलंय सावनेर येथून. शीतल बागडे मॅडम लिहित आहेत सावनेर येथून सांज या चारोळीमध्ये की सांजेच्या वेळी मी तुझ्या कुशीत रात्र कवडसा घेई चांदण्यांच्या मिठीत. सांजेच्या वेळी मी तुझ्या कुशीत रात्र कवडसा घेई चांदण्यांच्या मिठीत, चांदण्यांच्या मिठीत. वाह! तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही प्रेम चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये चंद्र या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तो चंद्र आज जरा जास्तच सुंदर भासतोय. तो चंद्र आज जरा जास्तच सुंदर भासतोय. कदाचित चांदण्या रातीचाच हा कहर दिसतोय. कदाचित चांदण्या रातीचाच हा कहर दिसतोय. तर सुंदर भासणारा चंद्र आणि चांदण्या रातीचा कहर. खूप अप्रतिम असं शब्दांकन या दोन्ही चारोळ्यामध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सुनील बावणे नील सरांनी लिहिलंय बल्लारपूर चंद्रपूर येथून. सुनील बावणे नील सर लिहित आहेत बल्लारपूर चंद्रपूर येथून 2.5 अक्षर या शीर्षकाखाली की असोत काही नसोत काही 2.5 अक्षर असू द्या. असोत काही नसोत काही 2.5 अक्षर असू द्या. तुमच्या प्रेमळ शब्द सुखातुनी कोणाला तरी हसू द्या. वाह! तुमच्या प्रेमळ शब्द सुखातुनी कोणाला तरी हसू द्या. अंकुरणे आणि गळणे जरी नशिबी पानांच्या. अंकुरणे आणि गळणे जरी नशिबी पानांच्या. कोरे ठेवण्यापेक्षा त्यावर लिहा 4 ओळी जगण्याच्या. कोरे ठेवण्यापेक्षा त्यावर लिहा 4 ओळी जगण्याच्या. जरा सोसुनी चटके पानांनो. जरा सोसुनी चटके पानांनो. दुसऱ्यांवर छाया पडू द्या. दुसऱ्यांवर छाया पडू द्या. पाला पाचोळ्यांच्या सोबत घातकी अहंकार ही जळू द्या. घातकी अहंकार ही जळू द्या. घातकी अहंकार ही जळू द्या. वाह वाह वाह! आणि खरंच की 2.5 अक्षर या शीर्षकाखाली अप्रतिम सुंदर असा एक सकारात्मक संदेश देणारी सरांची ही रचना होती की काही असोत किंवा नसोत 2.5 अक्षर असू द्या आणि तुमच्या प्रेमळ शब्द सुखातून कोणाला तरी हसू द्या. पण हे बऱ्याच कमी वेळा घडतं, कारण आपल्या प्रेमळ शब्द सुखातून समोरच्याला हसवण्यासाठी त्यासाठी खूप सारा त्याग करावा लागतो. आणि आपण पाहतो दैनंदिन जीवनामध्ये की त्यागापेक्षा अपेक्षाचं पारडं हे नेहमी जड असतं, आणि त्याही इतरांकडून केलेल्या. त्यामुळं जसं सरांनी लिहिलंय की कोरं ठेवण्यापेक्षा त्यावर 4 ओळी का होईना जगण्याच्या लिहूया, म्हणजे जीवनाला सुंदर करूया. खूप अप्रतिम भावस्पर्शी असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय काय करायचं या शीर्षकाखाली की तुझ्या भेटीसाठी मी काय करायचे किती तळमळायचे सांग ना. तुझ्या भेटीसाठी मी काय करायचे किती तळमळायचे सांग ना. मी सरणावर चढल्यावर जर तू चाफ्याची 2 फुले घेऊन. मी सरणावर चढल्यावर जर तू चाफ्याची 2 फुले घेऊन मला श्रद्धांजली व्हायला येणार असशील तर. तू चाफ्याची 2 फुले घेऊन मला श्रद्धांजली व्हायला येणार असशील तर मी मरण ही आनंदाने हसत हसत स्वीकारायला तयार आहे. वाह वाह वाह! निस्सीम प्रेमाचे आणि विरहाचे भाव जे आहेत हे या रचनेमध्ये होते. खूप अप्रतिम गहिरे असे शब्दांकन या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अनुपमा नरेश पाटील मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. सौ अनुपमा नरेश पाटील मॅडम लिहित आहेत ठाणे येथून वाचाल तर वाचाल या शीर्षकाखाली की निबंध चरित्रे कविता कथा विनोद. निबंध चरित्रे कविता कथा विनोद. निसर्ग इतिहास प्रवास वर्णने विज्ञान. निबंध चरित्रे कविता कथा विनोद. निसर्ग इतिहास प्रवास वर्णने विज्ञान. आयुष्य सुखकर करण्या देती साथ. आयुष्य सुखकर करण्या देती साथ. वाचाल तर वाचाल संदेश हा महान. वाचाल तर वाचाल संदेश हा महान. संदेश हा महान. खरंच की वाचनाचं महत्त्व या चारोळीमधून मॅडमनी खूप सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मातीचा दास या शीर्षकाखाली विजय नवले सरांनी लिहिले मुक्काम पोस्ट मनमाड तालुका नांदगाव येथून. विलास नवले सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट मनमाड तालुका नांदगाव येथून मातीचा दास शीर्षकाखाली की शेतकरी राजा माझा वावरात नीट जातो. शेतकरी राजा माझा वावरात नीट जातो.
पेरताना दाना दाना मातीचाच दास होतो. वाह. शेतकरी राजा माझा वावरात नीत जातो, पेरताना दाना दाना मातीचाच दास होतो. नित्यनेमाने रानात काळ्या आईला पूजतो, तिची सुगंधित काया रोज कपाळी लावतो. नित्यनेमाने रानात काळ्या आईला पूजतो, तिची सुगंधित काया रोज कपाळी लावतो. कष्टाचेच जीन ज्याचा पाचीलाच पुजलेलं, कष्टाचेच जीन ज्याच्या पाचीलाच पुजलेलं, नशिबाचं लेणं त्याला घामातच भिजलेलं, नशिबाचं लेणं त्याचा घामातच भिजलेलं. आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की गाई गुरांच्या सोबत उभ्या पिकात डुलतो, गाई गुरांच्या सोबत उभ्या पिकात डुलतो. जीव ओतून रानात स्वप्न उद्याचे पाहतो, जीव ओतून रानात स्वप्न उद्याचे पाहतो. तर शेतकरी राजाला मातीचा दास असं संबोधून शेतकरी राजाचं कष्ट, शेतकरी राजाचा घाम गाळणं आणि शेतकरी राजाचं त्या काळ्या आईला पूजणं सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलंय की चंद्र आहे साक्षीला या शीर्षकाखाली की भेटलो कोजागिरीच्या पौर्णिमेला तू आलास भेटावयासी दुरुनी, भेटलो कोजागिरीच्या पौर्णिमेला तू आलास भेटावयासी दुरुनी. जमलो सारे मित्रमैत्रिणी झरझर ठवनी गेल्या सरुनी, जमलो सारे मित्रमैत्रिणी झरझर ठवनी गेल्या सरुनी. अंताक्षरी गायली विरही गाणी, अंताक्षरीत गायली विरही गाणी. जोडीने गाता गाता डोळ्यात आले पाणी, जोडीने गाता गाता डोळ्यात आले पाणी. उजाडताच जाणार होतास दुरी, उजाडतास जाणार होतास दुरी. सोडून नदीत जुन्या आठवणी, सोडून नदीत जुन्या आठवणी. तर चंद्राची साक्ष, कोजागिरीची रात्र आणि त्या रात्रीमध्ये आनंद आणि दुःख या दोन्हीचे क्षण खूप अप्रतिम आणि सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या एका रचनेमध्ये अश्विनी मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. अश्विनी मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय की आयुष्य गेलं माझं माझं करण्यात, आयुष्य गेलं माझं करण्यात, पण माझं असं काहीच नव्हतं. आयुष्य गेलं माझं करण्यात, पण माझं असं काहीच नव्हतं. मात्र अखेरच्या घटकेला उमगून आलं, मात्र अखेरच्या घटकेला उमगून आलं. माझं माझ्यातच दडलं होतं, माझं माझ्यातच दडलं होतं. किती जोडले सगळे सोयरे जग कवेत मी साठवत होतो, किती जोडले सगळे सोयरे जग कवेत मी साठवत होतो. नवे नवे ते जगता जगता, नवे नवे ते जगता जगता स्वतःला मात्र हरवत होतो, स्वतःला मात्र हरवत होतो. तर एक वास्तव जे प्रत्येकाचं असतं, एक दुखरी सल जी प्रत्येकाच्या मनामध्ये असते की माझं करताना आपलं काहीच नसतं. आपण सगळ्यांसाठी करतो, पण जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्यासाठी कोणी करताना 1000 वेळा ते बोलून दाखवतं, त्यावेळी खूप दुःख होतं आणि आपण स्वतःला हरवलेलो आहोत याची जाणीव होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, आपण स्वतःला उमगलं पाहिजे, आपण स्वतःला सावरलं पाहिजे. आपल्यातल्या स्वतःला आपण ओळखून आपल्या जीवनाची वाटचाल करणं हे खूप गरजेचं असतं. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथून. सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथून कर्म शीर्षकाखाली लिहिलंय की मिळे कधी प्याला अमृताचा, कधी पचवावा घोट विषाचा. मिळे कधी प्याला अमृताचा, कधी पचवावा घोट विषाचा. कधी गोड कधी कडू घोटतो, कधी गोड कधी कडू घोटतो. विषाद धर्शी कशा कशाचा, कधी गोड कधी कडू घोटतो. विषाद धर्शी कशा कशाचा. जाण अर्थ मनुजा जीवनाचा, जाण अर्थ मनुजा जीवनाचा. का भार पेलसी व्यर्थ इच्छेचा, का भार पेलसी व्यर्थ इच्छेचा. नको गुंतणे आता इतुके, नको गुंतणे आता इतुके. कर्माने मिळतो पथमोक्षाचा, कर्माने मिळतो पथमोक्षाचा, पथमोक्षाचा. वाह वाह.
तर कर्मानेच मोक्षाचा पथ मिळतो. त्यासाठी कर्म चांगली असली पाहिजे. आणि कधी विषाचा घोट असतो, कधी अमृताचा प्याला असतो. आणि ज्या इच्छा आहेत, व्यर्थ इच्छा, त्याचा भार आपण का पेलावा? कोणाच्या इच्छा, आकांक्षा याच्यासाठी आपण किती दिवस झुरावं, किती दिवस झटावं. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये श्री नितीन झुंबरलाल खंडागळे सर लिहित आहेत अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथून. श्री नितीन झुंबरलाल खंडागळे सरांनी अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथून लिहिलंय, नैसर्गिक अनुकूलता या शीर्षकाखाली की वृक्षांनी उचलून धरले त्यांनीच दिला गार वारा. वृक्षांनी उचलून धरले त्यांनीच दिला गार वारा. सर्व अनुकूल लाभले सुरू झाल्या पर्जन्य धारा. वाह, सर्व अनुकूल लाभले सुरू झाल्या पर्जन्य धारा. शुद्ध हवेसाठी दाट वनराई तीच थांबविते भूची धूप. शुद्ध हवेसाठी दाट वनराई तीच थांबविते भूची धूप. उत्कृष्ट पर्जन्याची अपूर्वाई, उत्कृष्ट पर्जन्याची अपूर्वाई. लागे निसर्ग समृद्धीने खूप, लाभे निसर्ग समृद्धीने खूप, लाभे निसर्ग समृद्धीने खूप. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं निसर्ग वर्णन, निसर्गाचं महत्त्व आणि महात्म्य सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण एका दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये कुमारी अर्चना भगत मॅडम लिहित आहेत दर्यापूर अमरावती येथून. कुमारी अर्चना भगत मॅडम यांनी दर्यापूर अमरावती येथून लिहिलंय, खूप लढली मर्दानी झाशीवाली राणी. खूप लढली मर्दानी झाशीवाली राणी. हिम्मत धरतू नारी बन तू रणरागिनी. हिम्मत धरतू नारी बन तू रणरागिनी. वाह, तर नारीला रणरागिनी बनलं पाहिजे असा संदेश देणारी मॅडमची ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हिमवर्षा वाचे हिरवळी धुके सौंदर्य चिखल दऱ्याचे. हिमवर्षा वाचे हिरवळी धुके सौंदर्य चिखल दऱ्याचे. भुरळ घालती मनाला क्षणते सुख आनंदाचे. भुरळ घालती मनाला क्षणते सुख आनंदाचे. सुख आनंदाचे. वाह, तर चिखलदराचं सौंदर्य मॅडमच्या या दुसऱ्या चारोळीमध्ये सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये वाचाल तर वाचाल या शीर्षकाखाली सुचिता निलेश बुधे मॅडम लिहित आहेत. सौ सुचिता निलेश बुधे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय, वाचन वाढविते ज्ञान मान आणि सन्मान. वाचन वाढविते ज्ञान मान आणि सन्मान. वाचन देते आत्मबल सुखात आणि दुःखात. वाचन देते आत्मबल सुखात आणि दुःखात. वाचन जपतो वारसा संस्कृतीचा आणि देशाचा. वाचन जपतो वारसा संस्कृतीचा आणि देशाचा. म्हणूनच तर म्हणतात वाचाल तर वाचाल. म्हणूनच तर म्हणतात वाचाल तर वाचाल. आणि खरं आहे की वाचनामुळं मानसन्मान वाढतो, वाचनामुळं आत्मबल वाढतं, जे आपल्याला सुखदुःखामध्ये कामी येतं. वाचनाचं महत्त्व आणि एक सुंदर प्रेरणादायी असा संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी लिहिलं आहे गडचिरोली येथून. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून, चमत्काराच्या दुनियेत विज्ञान आपण विसरलो. चमत्काराच्या दुनियेत विज्ञान आपण विसरलो. बुवा बाबांचे आले पीक दैववादी बनत गेलो. बुवा बाबांचे आले पीक दैववादी बनत गेलो. जगणं किती सोपं आहे जगता आलं पाहिजे. जगणं किती सोपं आहे जगता आलं पाहिजे. अंधश्रद्धेला दूर ढकलून निर्भय बनलं पाहिजे. अंधश्रद्धेला दूर ढकलून निर्भय बनलं पाहिजे. वाह, तर विज्ञानाची कास धरण्याचा, अंधश्रद्धेला दूर करण्याचा आणि जगणं हे खूप सोपं आहे असा सुंदर सकारात्मक संदेश देणारी ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये पांडुरंग मस्के सर लिहित आहेत, मुक्काम डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून. मुक्काम डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून सरांनी लिहिलंय आयुष्याच्या वाटेवर या शीर्षकाखाली की गेले दिस आनंदाचे कसे काही कळलेच नाही. गेले दिस आनंदाचे कसे काही कळलेच नाही. दिवसामागून गेले दिवस हिशोब कधी मांडलाच नाही. भेटली माणसे बरी वाईट, भेटली माणसे बरी वाईट शिकून गेली बरेच काही. भेटली माणसे बरी वाईट शिकून गेली बरेच काही. या आयुष्यातल्या लढाईतला, या आयुष्यातल्या लढाईतला मीही होतो एक शिपाई. मीही होतो एक शिपाई. मीही होतो एक शिपाई. आणि खरं आहे की आनंदाचे दिवस हे पटकन निघून जातात, दुःखाचे दिवस हे ठाण मांडून बसतात. आणि अनेक माणसं येतात आयुष्यामध्ये आणि आपल्याला शिकवून जातात
कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसा आपण स्वतःचा सुद्धा विचार केला पाहिजे, इतरांसाठी किती जगलं पाहिजे, स्वतःसाठी किती जगलं पाहिजे. खूप सारे अनुभव जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.